मी आज सकाळपासून मीडियाद्वारे मी पाहिलं. वास्तविक पाहता कोणाला भिकारी म्हणण्याचा तुम्ही पाहिलं असं आज बाबांच्या समोर जो भाविक भक्त उभा राहतो तो भाविक असतो. बाबांच्या दरबारात आलेला प्रत्येक हा भाविक साधू संत हा भाविक असतो. आणि राहिला प्रश्न अन्नदानाचा प्रश्न येतो. ही परंपरा आज नाही सुरू केली. ज्या बाबांना आपण फकीर म्हणून ज्या बाबांकडे पाहिलं त्या बाबांनी अन्नदानाची परंपरा सुरू केलेली आहे आणि ती परंपरा अखंडितपणे आज या ठिकाणी चालू आहे. या शिर्डीमध्ये या देशातील प्रत्येक कानेकोपऱ्यातला भाविक भक्त या ठिकाणी येत असतो आणि तो प्रत्येक आलेला भक्त आपल्या दातृत्व भावनेतून आपल्या श्रद्धेच्या पोटी या ठिकाणी काही ना काही दान करत असतो आणि त्या दानाच्या माध्यमातून हे अन्नदान चालू असतो. कारण आज आपल्याकडे पाहिलं तर आपण बऱ्याच वेळा एखाद्याला विचारलं तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं. त्यामुळे प्रत्येक आलेला भक्त या ठिकाणी काही ना काही दान रूपी दान देत असतो आणि शेवट ही परंपरा आज आपण सुरू नाही केलेली. ही परंपरा बाबांनी सुरू केलेली. त्यामुळं ही गोष्ट त्यांनी जे वक्तव्य केलं हे निंदनीय आहे. हा येणाऱ्या भाविकांचा येणाऱ्या भक्तांचा हा एक अपमान आणि नुसता भक्तांचा अपमान नाही तो बाबांचा सुद्धा अपमान आहे. मात्र ते म्हणाले वक्तव्य साई भक्तांनी भावना यासाठी केलं नव्हतं. भिक्षे करून तो साई भक्तांना त्रास होतो, लुटमार होते किंवा मारहाण होते साई भक्तांना, यासाठी भिक्षे करून बंदोबस्त व्हावं, मोफत व्यवस्था दिलं होतं ते मिळू नये भिक्षे करून ना. साहजिक त्यांची क्लिप पहा तुम्ही. त्या क्लिप मध्ये भिक्षे करू काय ऐका भिक्षे करू आणि भिकारी यामध्ये अनेक तफावत आहे. तुम्ही जर एखाद्या बद्दल भिकारी म्हणण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही. बाबांना सारखं आहे ना. त्यामुळे तुम्हाला तुम्ही जे वक्तव्य केलं हे चुकीच आहे. याचा राज्यामध्ये पडसाद साईबाबांच्या भक्तामध्ये आपल्याला तीव्रता पाहायला मिळत आहे. परंतु भिकारी शब्द त्यांनी इथून आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे की भिकारी शब्द जे पोलीस रेकॉर्डवरती भिकारी आहे ते भिक्षेकरू आहे त्यांच्यासाठी वापरलेला आहे ते रेकॉर्डवरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण मी केवळ ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जवळपास 4,000 जे भिकारी आहेत त्यांना पोलिसांनी सुधारगृहामध्ये त्याची नोंदणी केलेली आहे. तुम्ही या रिपोर्टच्या वक्तव्याला काय तुम्ही बोलताना सरळ बोलले की महाराष्ट्रातील देशातील भिकारी या ठिकाणी आहे. बाबांसमोर तो भाविक असतो ना. जो बाबांसमोर नतमस्तक होतो ते कोण आहे? बाबांचा भाविक आहे. तो भाविक आहे. तो श्रद्धेपोटी या ठिकाणी येतो. त्याला बोलण्याचा अधिकार नाही ना. एखादा मनोरुग्ण असला त्याला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, हॉस्पिटलमध्ये दाखल केले, याचा अर्थ तो मनोरुग्ण आहे ना. त्याला त्याचा दोष नाही काही ना. जे शुल्क आकारण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की ते पैसा जे आहे तर शैक्षणिक कार्यासाठी वापर व्हावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कसं पाहता या वास्तविक पाहता त्यांना हा बोलण्याचा कुठलाही अधिकार त्यांच्या इतक्या मोठमोठ्याला संस्था आहेत तर गरिबांच्या पोराला शिक्षण द्या ना. ही अखंडितपणे चाललेली परंपरा आहे. ही मी काय सांगितलं तुम्हाला, ही परंपरा आम्ही चालू केलेली नाही. याची मुहूर्तमेढ आदरणीय बाबांनी मुहूर्त मिळवलेली ही अन्नदानाची आणि अन्नदान हे अखंडितपणे चालू राहणार. शेवट या बाबांच्या झोळीमध्ये काही कमी पडत नाही. उद्या तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जरी खर्च करायचे ठरलं तर बाबांचे अनेक भाविक, कारण बाबा त्यांच्या हातून करून घेणार हे कार्य. उद्या हॉस्पिटलचं इतकं मोठं काम चालतं, पुढे हॉस्पिटलच्या कामात कमतरता पडली कारण बाबा हे सगळं करून घेतात भाविकांना. बाबांना सुद्धा माहिती आहे कुठल्या भाविक भक्ताच्या हातून काय करून घ्यायचं. त्यामुळं जो अधिकारवादीने बोलतो त्यांचं काय योगदान आहे हे सुद्धा तपासलं. व्यवस्थेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे विकास कार्यक्रमात होती. त्यांनी एकमेकांना टोलणे असं बघायला मिळालं आहे. म्हणून आपलं त्यांची चर्चा सुरू होती, गाणं काढले, परंतु त्यांना घरी बसवलं गेलं असं देखील वास्तविक आता ही जी बाईट आपण घेतली ही थोड्या काही अंतरावर जर घेतली असती तर राजकीय पण बोल नसतो. ही नेमकी बाबांच्या दरबारामध्ये काही राजकीय आणि सविस्तरपणे मांडण्यात